महाविकास आघाडी विधान परिषदेची निवडणूक लढवणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष आपापले उमेदवार देणार। आमची मतं ठाम आहेत, वरची मतं कशी मिळवायची ते आम्ही बघू, असं ते आता आम्ही जाहीर सांगणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। महायुतीनं त्यांची मतं सांभाळावी, कारण लोकसभा निवडणुकीनंतर बरंच काही बदललंय। पेढा गुप्तपणानं कोण भरवणार हे तुम्हाला कळेल, असं ठाकरे म्हणाले। त्याच्यामुळे तिन्ही पक्षांचा एक एक आमदार येऊ शकतो। जयंत पाटील जर का एनसीपी त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात। शिवसेनेचं एक येऊ शकतो आणि काँग्रेसचं एक येऊ शकतो। शिवसेनेकडे 16 मतं आहेत, एनसीपीकडे 13 आहेत आणि काँग्रेसकडे 44 आहेत। साधारण 23.5। आता या सगळ्या गोष्टी मी आता उघड करून सांगितल्या तर निवडणूक कशी लढू मी? म्हणून मी सांगितलं की गणित आमचं पक्का आहे। 11 जागांमध्ये एक काँग्रेसचा तर येतोच, एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो। आता बिनविरोध आता आम्ही लढतोय आणि 11ची जेव्हा आम्ही 3 एकेकाची खात्री घेतोय त्यावेळेला साहजिकच आहे त्यांची मतं कशी सांभाळायची त्यांच्यासमोर प्रश्न आहे। कारण सगळे आता या लोकसभा निवडणुकीनंतर हालचाली बऱ्याच सुरू झालेल्या आहेत।